एजू मराठी या चॅनलच्या सर्व व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। नवीन बातमी येते आहे ती ITI दत्तक धोरण। राज्य शासनातर्फे होऊ घातलेल्या या धोरणाबाबतीत आपल्याला हा व्हिडिओ सध्या बघायचा आहे। हे धोरण नक्की काय आहे, या धोरणामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत, याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे, पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्याचप्रमाणे या ITI मधील जे शिक्षक आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत यांना देखील पुढच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सर्व या व्हिडिओच्या अंती आपल्याला समजणार आहे। तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। जे लोक हा व्हिडिओ यूट्यूबच्या शॉर्ट्सवर बघत आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। बघा, राज्यातील 427 ITI दत्तक पद्धतीने चालवण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून 6 जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ITI दत्तक घेणाऱ्या संस्थांसाठी 10 वर्षासाठी किमान 10 कोटी रुपये तर 20 वर्षांच्या कालावधीसाठी किमान 20 कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागाची अट ठेवण्यात आली आहे। करारासाठी केवळ खाजगी उद्योगच नव्हे तर सार्वजनिक उपक्रम, सेवाभावी संस्था तसेच श्री श्री रविशंकर ट्रस्ट सारख्या संस्थांचाही विचार करण्यात येत आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या शासनाची धोरणात्मक भागीदार संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे। राज्यभरातील सुमारे 5000 लघु, मध्यम व मोठ्या औद्योगिक व व्यावसायिक संस्थांना या नव्या उपक्रमासाठी सहभागी होण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। मात्र संस्थांना पाठवण्यात आलेल्या पत्रांवर अद्याप प्रतिसाद न मिळाल्याचे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर पुढील आठवड्यात नाशिक, सोलापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे दौरे करणार आहे। या उपक्रमांसाठी जागतिक बँकेच्या निधीतून 100 कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी लवकरच उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले। याचवर अजून त्यांनी एक जी कमेंट केली आहे ती काय आहे बघूया। श्री मंगल प्रभात लोढा असं देखील म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी साजरा केला जातो। याच दिवशी हे धोरण राज्याला देण्याचा विचार आहे। यातून कुशल शिक्षण मिळेलच, याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयतेचे व आत्मनिर्भरतेचे भानही निर्माण होईल। तुम्हाला राज्य सरकारचे हे जे येऊ घातलेले धोरण आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया